नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवत आहोत। भरपूर भाज्या टाकून हे पौष्टिक असे धिरडे आपण तयार करणार आहोत। त्यासाठी या भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत। साधारण 1 वाटी एवढं हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकलं। तुम्ही यात तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता। आता अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतला आहे, म्हणजे 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा। छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। छान होतात हे धिरडे आणि तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांच्या, किंवा मग संध्याकाळी सुद्धा हे बनवून तुम्ही खाऊ शकता। म्हणजे स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा भाजीला काही नसेल घरामध्ये, तेव्हा असे हे पौष्टिक धिरडे बनवून खाता येतील आपल्याला। छान हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी, कारण यामध्ये आपण रवा टाकलाय तर रवा फुलायला थोडासा वेळ लागतो। गुठळ्या नाही होऊ द्यायच्या यामध्ये। आता हे बॅटर बघा, असं घट्टसरच भिजवलं आहे। आपण वाटलं तर नंतर पाणी यामध्ये ॲड करू शकतो। आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत आपल्याला। तर एक गाजर मी इथे किसून घेते। आधी धुवून घेतला आहे गाजर। अशा पद्धतीने गाजर किसून घ्यायचं, बाकीच्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। तेल गरम होऊ द्यायचं। आता आपण ह्या ज्या भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या आपल्याला तेलावरती थोड्याशा परतून घ्यायच्या। तेल गरम झालंय, यात आपण अर्धा चम्मच मोहरी टाकणार आहोत, अर्धा चम्मच जिरे टाकायचे, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ, 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे ती सुद्धा टाकायची। कांदा थोडासा आपण परतून घेणार आहोत, फार असा काळसर होऊ द्यायचा नाहीये। आता यात आपण बारीक चिरलेली शिमला मिरची, इथे अर्धी शिमला मिरची घेतली आहे मी, ती टाकली। 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि जो आपण गाजर किसून घेतला होता तो सुद्धा टाकून घेते। इथे मी थोडासा पालक सुद्धा घेतला आहे बारीक चिरून। पालक ऑप्शनल आहे, पण थोडासा टाकला की अजून पौष्टिक होतात हे धिरडे आणि मस्त लागतात खायला। आता हे भाज्या आपल्याला फार अशा शिजवायच्या नाहीये, थोडासा ह्याचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे। किती सुंदर अशा दिसत आहेत बघा मिक्स भाज्या, मस्त रंग आणि खूप छान चव येणार आहे या धिरड्यांना। आता गॅस बंद करूया, कारण भाज्या छान आपल्या ह्या परतून झाल्या आहेत। तुम्ही ह्या भाज्या कच्च्या देखील टाकू शकता पिठामध्ये, पण अशा परतून टाकल्यानं की अजून चांगली चव येते, त्यामुळे नक्कीच परतून टाका। आता गॅस कमी करूया आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण या पिठामध्ये काढून घेऊ। इकडे
तवा गरम करायला ठेवू. आता ह्या भाज्या आपण ज्या परतून घेतल्या होत्या त्या या पिठामध्ये टाकून घेतल्या आहेत आणि मिक्स करायच्या. आता रवा थोडासा फुलला. यात आपण थोडंसं हे बॅटर सुद्धा मला घट्ट वाटत आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकते. भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट टाकते मी. आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर घट्ट नाही करायचं आपल्याला किंवा खूप पातळ पण नाही बनवायचं. असे छान याचे धिरडे टाकता येतील. जाळीदार अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकते अजून. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं. आता लगेचच आपण हे धिरडे बनवायला घेऊ. याचे तव्यावर थोडंसं तेल टाकते. तव्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि मग यावरती हे मिश्रण टाकायचं आहे. धिरडं टाकता वेळेस हे मिश्रण चांगलं असं तळापासून फिरवून घ्या. या भाज्या कारण तळाला जाऊन बसतात. आणि टाकता वेळेस असं साईडने टाकायचं आहे. कधी पण साईडने कसं तवा कमी गरम असतो आणि मध्यभागी नंतर टाकायचं हे बॅटर, कारण मध्यभागी तवा फार गरम असल्यामुळे हे लवकर भाजतं. आता तुम्ही छोटे मोठे थालीपीठ आपले हे धिरडे टाकू शकता. मी इथे तवा भरून टाकत आहे. अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल टाकते. अगदी थोडंसं टाकते, म्हणजे काठाला टाकायचं आहे. आणि थोडं वरून देखील. आता हे एक बाजू चांगली आपल्याला खमंग होईस्तोवर भाजून घ्यायची आहे आणि नंतर मग दुसऱ्या बाजूने भाजायचं. आता हे एका बाजूने झालं की आपण दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं. आता हे भाजून तयार झालं आहे. लगेच खायचं तर ताटात घ्या, नाही तर मग अशा जाळीवरती काढून ठेवा. म्हणजे हे बराच वेळ खुसखुशीत राहतं, खमंग राहतं बघा. तर असं मस्त असं आपलं हे धिरडं तयार झालं आहे. थोडंसं अजून तेल लावते तव्याला आणि परत अशाच पद्धतीने हे धिरडे बनवून घेते. तर मी सांगितल्याप्रमाणे साईडने असं टाकायचं आहे. तुम्ही यापेक्षाही पातळ थोडंसं पीठ बनवू शकता, पण ना असे छान होतात. थोडंसं घट्टसर पीठ ठेवलं की फार पातळ नाही करायचं, म्हणजे त्याला एक अशी बाइंडिंग येते छानपैकी. म्हणून थोडंसं घट्टसर ठेवलं आहे. आणि आपण बऱ्यापैकी यामध्ये भाज्या टाकल्यात बघा, त्यामुळे पण थोडंसं हे घट्ट झालं आहे. आता अशाच पद्धतीने हे धिरडे मी बनवून घेते मस्तपैकी. छान खमंग भाजलं आहे बघा हे सुद्धा. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद केला आहे आणि मस्त जाळीदार आणि खायला तर मी काय सांगू, अप्रतिम लागते. करून पहा तुम्ही आणि खाऊन बघा. मस्त पौष्टिक आहे आणि झटपट होते. यासोबत आपल्याला भाजीची गरज नसते, चटणीचीही गरज नसते. मुलं मोठे सर्व आवडीनं खातील असा हा पदार्थ आहे. तर कसे झाले हे आपल्या आजचे ज्वारीच्या पिठाचे धिरडे नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन रेसिपीसह.